आज आपण तिळाचे 2 प्रकारचे लाडू आणि मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 वाटीभर गावरान तीळ भाजून घेतलेले आहेत. तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचेत. भाजलेले तीळ एका ताटात काढून घेतले. त्याच कढईमध्ये 1 वाटीभर सुकं खोबरं भाजून घेतले. तीळ मिक्सरमध्ये काढायचे. त्यासोबत भाजलेले 1 वाटी शेंगदाणे काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यामध्ये पुन्हा गूळ घालून घ्यायचा आहे, मिक्स करायचे आणि पुन्हा हे मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्यायचे. मिक्सरला काढलेलं सारण एका ताटामध्ये काढून घ्यायचे. भाजलेलं खोबरं क्रश करायचे आणि त्यामध्ये मिक्स करायचे व्यवस्थित. हाताने आपण लाडू वळून घेणार आहोत. 2 प्रकारचे लाडू करणार आहोत. हाताने वळलेले लाडू तयार आहेत. एक मूठ पात्र घ्यायचे, त्याला तूप लावायचे, त्यामध्ये व्यवस्थित सारण असं प्रेस करून भरून घ्यायचे. या पद्धतीने पण आपण तिळाचे लाडू तयार करू शकतो. आता मोदक तयार करूया. मोदक साच्याला तूप लावायचे, त्यामध्ये व्यवस्थित सारण आपल्याला स्टफ करून घ्यायचे. दाबून सारण भरायचं म्हणजे मोदकाचा आकार अगदी छान तयार होतो. मोदक काढून घ्यायचा हलक्या हाताने. तयार आहे आपले मोदक आणि 2 प्रकारचे तिळाचे लाडू. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.